हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मस्त असे चहाने अशी सुरुवात झालेली आहे सकाळची. आणि नाश्त्यासाठी मी मस्त इथं तांदळाचे डोसे बनवणार, तांदळाच्या पिठाचे डोसे. खूप टेस्टी होता आणि खूप कुरकुरीत लागतं. तुम्ही तर बघू शकता मी डोसा केलेला आहे. तर मस्त असा कुरकुरीत नाश्ता केला, त्याच्यासोबत मस्त चटणी. तर असा नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी. त्यानंतर मस्त मी आज हेअर वॉश केला होता, मस्त अशी आंघोळ केली, फ्रेश झाली. त्यानंतर मला बाहेरचे कपडे काही टाकलेले होते, ते घरात घ्यायचे होते. तर म्हटलं चला बघू, पण थोडे ओलेच होते, सो मी ते काही घेतले नाही. आणि त्यानंतर अशी सुंदर अशी दिवसात सुरुवात झाली. नाश्ता वगैरे करून घरातलं सगळं आवरून मी रेडी झाले होते. आज काही सकाळचं शूट नाही केलं मी, तर टिफिन वगैरे देऊन झाडझूड वगैरे सगळी माझी झाली होती, फक्त देवपूजा बाकी होती. त्यानंतर मग मी मस्त इथं खिडकीजवळ मस्त हवा सुटली होती, तर छान असे माझे हेअर सुकून घेतले. माझ्याकडे तर काही ड्रायर नाही, सो आता मस्त म्हटलं आपण मस्त ह्या हवेमध्येच आपले हेअर थोडे मस्त असे ड्राय करून घेऊ. त्यानंतर मग देवपूजाच बाकी होती, तर ती करायला बसले. तर देवपूजा करायला अंशिका झोपलेली होती, तर म्हटलं चला देवपूजा करून घेऊ मस्तपैकी. तर बघा, असं म्हणताच तर लगेच अंशिका मॅडम आमचे येऊन बसल्या मध्ये. तर ती काय मला देवपूजा व्यवस्थित करूनच देत नव्हती आणि शूटच करून देत नव्हती, सारखं मध्ये येत होती. तर असंच चालू असतं लहान बाळ घरात असलं म्हणजे. आणि ती देव म्हणजे जागेवर ठेवतच नाही. आपण किती देवपूजा करा, तसं आमचा तर छोटाच देवघर आहे, तरी ती किती देव हे करा तरी तिचं असंच चालू असतं. ती सगळे देव घेते आणि इकडे टाक तिकडे टाक. ज्याच्या घरात छोटं बाळ आहे ते तर समजूच शकता, असं होतं ते. त्यानंतर मग मी अशा प्रकारे देवपूजा करून घेतली आणि जास्त काही शूट नव्हती मला ती करून घेतली. लॅपटॉप हे ट्रायपॉड घेऊनच सगळीकडं पळायला लागली होती, त्याच्यामुळे मला काही जास्त शूट नाही करता आलं. सो तो मी अशा पद्धतीने मस्त अशी देवपूजा माझी चालू होती. साधी सिंपलच आपली देवपूजा असते, जास्त काही नाही हे करत. कारण लहान बाळ ज्याच्या घरात असतं ते काहीच मला वेळ नाही भेटत, कारण मला तिच्यासाठीला जेवायला पण बनवायचं होतं आणि सगळं कसं एकटीने करायचं असतं, त्याच्यामुळं खूपच लोड येऊन जातं. तिला बघायचं, तिचं जेवण वगैरे करायचं, हे सगळं करायला मग वेळच नाही भेटत घरामध्ये बाकीचं काही करण्यासाठी. आणि घरातली स्वच्छता वगैरे हे सगळं बघावं लागतं, सकाळचा टिफिन. तेव्हा बघा तुम्ही कसं चालू आहे तिचं. तर ती अशीच सारखी मध्ये करत होती. तर मग मी अशा पद्धतीने सगळी देवपूजा करून घेतली. तर तुम्ही इथं बघू शकता. मग नंतर मी डायरेक्ट मग असं पूर्ण देवपूजा झाल्यानंतरच एक छान व्हिडिओ काढला, साधा सिंपल माझा असा छान देवारा आहे, छोटासा क्यूटसा. आणि छान माझे छोटेसे देव आहे. तर ते अशी मी देवपूजा झाली. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी मी ना मुगाची आमटी किंवा मुगाची डाळीची आमटी असं म्हणू शकता तुम्ही. तर अगदी 5 मिनिटात होते, खूप झटपट होते. भाजीला काही नव्हतं, तर म्हटलं चला मग मुगाची आमटी करू. मस्त पोळी भात कशासोबत पण छान लागते. तर आज मग साधाच बेत होता, मुगाची डाळ आणि लोणचं आणि पापड. तर काही नाही, फक्त 5 ते 10 मिनिटात होते. डाळ पण चवीला खूप छान लागते. तर इथं मी कुकरमध्ये जिरे मोहरी टाकून घेतली. तर डाळ ही आमच्या दोघींसाठीच बनवायची होती, आई आणि माझ्यासाठी, त्याच्यामुळं मग मी थोडीच घेतली होती. तुम्ही म्हणशाल एवढीच डाळ कसं काय घेतली नाही. तर मग मी डाळ करायला घेतली. त्याच्यामध्ये मस्त लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची, मस्त फोडणी द्यायची. लसूण आणि टोमॅटो टाकला ना खूप छान चव येते आणि खूप टेस्टी लागते मुगाची डाळीची आमटी. आणि अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात कुकरच्या 2, 3, 4, 5 शिट्ट्यांमध्येच आपली डाळ रेडी होऊन जाते. तर मस्त मी मग इथं कोथिंबीर निवडायला घेतली, कोथिंबीर टाकायची होती. तर मी एक खट्टी काही निवडून नाही ठेवत, जसं मला लागल. कारण घरात जर छोटं बाळ असेल ना, तर हे असं काही छोटे गोष्टी करायला वेळच नाही भेटत. कारण माझं सगळं तिचं करण्यातच वेळ जातो आणि तिच्यासोबत खेळायला पण कोणी नाही, त्याच्यामुळे तिचं सगळं तिला मलाच खेळवावं लागतं, सगळं काही मलाच करावं लागतं. त्याच्यामुळे अशा काही छोट्या गोष्टी नाही होत. ज्याच्या घरात लहान बाळ आहे ते समजूच शकतं. तरी मी खूप घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतच असते असं. आणि जसं माझ्याकडून होईल तसं नेहमी माझं घर तरी स्वच्छच असतं. एवढं लहान बाळ असूनसुद्धा कायम माझं घर हे स्वच्छच असतं. तर इथं बघा तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे.
तर ही डाळ जरी थोडी दिसते पण कसं जास्त भूक नव्हती, नाश्ते भरपूर झालेला होता, त्याच्यावर मी थोडीच डाळ केली आणि मस्त असं त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. असं मुगाचं आपलं वरण, मुगाची आमटी करून घेतली. त्यानंतर मॅडमला खेळायचं होतं, तिला आईसोबत मस्त प्रेम करायचं होतं आईसोबत. तर म्हटलं चला तिला थोडं जवळ घेऊ, तिला पण वाटतं आईने घ्यावं, आईने आपल्यासोबत खेळावं. तर तिची अशी मस्त लाडीगोडी लावणं चालू असतं, तिला खूप आई आई सारखं चालू असतं तिचं असं करणं. दिवसभर माझ्या मागे 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 चालूच असतं. फक्त जेव्हा ती झोपलेली असते ना तेव्हाच मी व्हिडिओ एडिट करते, व्हिडिओ काढते असं सगळं. पण खरंच खूप आनंद भेटतो हे सगळं करण्यामध्ये सुद्धा. आणि त्यानंतर मग इथं पोळ्या आईंनी करून ठेवल्या होत्या. त्यांनी पोळ्या करून ठेवल्या तर मस्त अशा मऊ लुसलुशीत. त्याच्यामुळं मला थोडा तरी आराम भेटला. एक तरी थोडी मदत भेटली ना तरी माणसाला खूप छान वाटतं. तर त्यानंतर हे मी ना डीमार्टमधून लोणचं आणलं होतं रामबंधूचं. माझ्या मम्मीने जे मला लोणचं दिलेलं होतं आणि ते संपलेलं होतं, त्याच्यामुळं मग मी हे लोणचं या बरणीमध्ये ठेवून घेतलं मस्तपैकी. म्हणजे कसं म्हणजे रिकामीने. आणि मला लोणच्याचं हे पण करायचं होतं, साखरेचा आंबा, तो पण मी करणार आहे. त्यानंतर मग दुपारचं माझं असं साधं सिंपल मग आमचे जेवण झाले. मी आणि आईंनी जेवण केलं आणि मस्त असं अंशिका आता मस्त दुपारची 2 तास ती खेळते. तिला पण जेवण दिलं होतं मी. तर ते काही शूट नाही केलं कारण ती मोबाईल लागतो तिला, लगेच शूट करूनच देत नाही मला. ती समोर असताना ते खेळत असताना मी शूट करत होते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत जाणार आहे. तर नक्की मला सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे आपलं तर नक्की एका मराठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. मोठ्या व्हिडिओला तर सगळेच करतात, पण छोट्या जे नवीन यूट्यूबर आहे त्यांना पण नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे जे दररोज मी 12:30 वाजता माझा व्हिडिओ अपलोड करत असते तो पण तुम्हाला पाहायला भेटेल. डेलीचं आपलं व्लॉग असतात ते आणि शॉर्ट पण मी टाकत असते, ते पण तुम्ही नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर मग थोडंसं तिला वगैरे खेळून झालं, मग थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग मला दुपारी म्हटलं चहा सकाळी झाला होता तर म्हटलं आता संध्याकाळी काय करावं. तो कॉफी केली होती मी, तर बघा मस्त अशी कॉफी घेऊ म्हटलं. अशा प्रकारे आजचा माझा व्लॉग आहे.